या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पर्सेंटाइल सिस्टम ॲक्च्युअली कसं वर्क करतं आणि त्याचबरोबर CETची रँक लिस्ट कशी प्रिपेअर केली जाते याविषयी माहिती देणार आहे. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ फार हेल्पफुल ठरणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा. वेलकम टू क्युरियस कोड. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओज बघत राहण्यासाठी. सर्वात आधी आपण पर्सेंटाइल म्हणजे काय हे थोडं समजून घेऊया. जर एखाद्या स्टुडंटला पार्टिक्युलर नंबर ॲज अ पर्सेंटाइल अलॉट केलं गेलं असेल, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू की स्टुडंट एला 93 ॲज अ पर्सेंटाइल अलॉट केलेलं आहे. याचा अर्थ हाच होतो की त्या स्लॉटमध्ये ओव्हरऑल टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स ज्यांनी एक्झाम दिली त्यापैकी 93% ऑफ स्टुडंट्सपेक्षा जास्त स्कोर हा स्टुडंट एने केलेला आहे. म्हणजेच 93% स्टुडंट्सनी स्टुडंट एपेक्षा कमी स्कोर केलेला आहे. फर्दर आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा त्या स्लॉटमध्ये फक्त 100 स्टुडंट्सनी एक्झाम दिलेली आहे. जर स्टुडंट एचा पर्सेंटेज हा 93 असेल तर आपण हे म्हणू शकतो की 93 स्टुडंट्सचा स्टुडंट एपेक्षा कमी स्कोर होता किंवा स्टुडंट एचा स्कोर हा 93 स्टुडंट्सपेक्षा जास्त आहे. तर अशा प्रकारे स्टुडंट्सचा पर्सेंटाइल्स अलॉट केल्या जातात. आणि नक्कीच जर सेम शिफ्टमधल्या 2 स्टुडंट्सचा जर एक्झॅक्टली सेम स्कोर असतील तर सिस्टम त्या दोघांनाही एक्झॅक्टली सेम पर्सेंटाइल अलॉट करतं. जसं की मी आता एक्सप्लेन केलं तशाच प्रकारे CETच्या रिझल्टसाठी तुमचे 4 पर्सेंटाइल कॅल्क्युलेट केले जातात. एक असतं ओव्हरऑल स्कोर, म्हणजेच PCMची जी टोटल असते, म्हणजेच 200 आउट ऑफ तुम्हाला जो स्कोर मिळालेला असतो त्याचा एक पर्सेंटाइल कॅल्क्युलेट केला जातो. त्याचप्रमाणे PCM म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या तिन्ही सब्जेक्टसाठी इंडिव्हिज्युअल पर्सेंटाइलसुद्धा तुमचे कॅल्क्युलेट केले जातात. एकदा तुम्हाला पर्सेंटेज अलॉट झाले की तुमचे जे रॉ स्कोर असतात, म्हणजेच 200 आउट ऑफ तुम्हाला जे नंबर ऑफ मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं काम इथेच संपतं. यापुढे होणारी सर्व प्रोसेस ही कम्प्लिटली फक्त तुमच्या पर्सेंटाइल स्कोरवर डिपेंडेंट असते. आता आपण बघणार आहोत CETची रँक लिस्ट कशी प्रिपेअर केली जाते याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस. सर्वात आधी ज्या स्टुडंटला हायर पर्सेंटाइल असेल त्याला एक हायर रँक अलॉट केली जाते. पण जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे, CETची एक्झाम ही आता मल्टिपल शिफ्ट्समध्ये कंडक्ट केली गेली आहे. यावर्षीसुद्धा फक्त PCM ग्रुपची एक्झाम ही मिनिमम 15 शिफ्ट्समध्ये कंडक्ट केली गेली. म्हणजेच प्रत्येक शिफ्टमधून मिनिमम एका स्टुडंटला तरी 100 पर्सेंटाइल असणार. म्हणजेच यावर्षी ॲटलिस्ट 15 स्टुडंट्सला तरी 100 पर्सेंटाइल्स असणार आहेत. जास्त स्टुडंट्सला असू शकतात परंतु कमी नाही. मिनिमम 15 स्टुडंट्सचा 100 पर्सेंटाइल यावर्षी नक्की असणार आहे. तर 15 स्टुडंट्सला तर रँक पण नाही देऊ शकत. तर पुढे या स्टुडंट्सला कसं शफल करतात यासाठी काही क्रायटेरियासुद्धा आहेत. तर हे 15 स्टुडंट्स ज्यांची ओव्हरऑल पर्सेंटाइल ही एक्झॅक्टली सेम आहे त्यांची फर्दर शफलिंग कशी केली जाते हे आता आपण बघूया. तर सर्वात आधी त्यांची बघितली जाते मॅथ्सची पर्सेंटेज जी त्यांना CETमध्ये मिळालेली असेल. ज्यांची मॅथ्सची पर्सेंटेज हायर असेल त्यांना हायर रँक अलॉट केली जाते. त्यामधूनही काही स्टुडंट्सना मॅथमध्ये एक्झॅक्टली सेम पर्सेंटेज असतील तर नंतर त्यांची फिजिक्सची पर्सेंटेज बघितली जाते. फिजिक्समध्येही सेम असेल तर त्यांची केमिस्ट्रीची पर्सेंटेज बघितली जाते. इथेही जर केमिस्ट्रीची पर्सेंटेज काही स्टुडंट्सची सेम असेल त्यानंतर त्यांचा बोर्ड्समधील PCMचा पर्सेंटेज स्कोर बघितला जातो. म्हणजेच PCMची टोटल तुम्हाला किती पर्सेंट स्कोर आहे हे बघितला जातो. यामध्येही काही स्टुडंट्सचा जर सेम स्कोर असेल त्यानंतर त्यांचे बोर्ड्सचे मॅथ्सचे मार्क्स बघितले जातात. मॅथ्समध्ये सेम मार्क्स असेल तर फिजिक्समध्ये सेम असेल तर केमिस्ट्रीचे मार्क्स बघितले जातात. तर या सर्व स्टेप्स थ्रू मुलांना शफल केलं जातं. अशाच प्रकारे या 15 स्टुडंट्सला 1 to 15 रँक्स अलॉट केल्या जातात. आय होप की तुम्हाला समजलं असेल की स्टुडंट्सची शफलिंग कशी केली जाते. अशाच प्रकारे प्रत्येक पर्सेंटाइलवर जिथे हे 2 स्टुडंट्सना एक्झॅक्टली सेम पर्सेंटाइल येत आहे त्यांना अशाच व्हेरियस क्रायटेरियाज थ्रू शफल केलं जातं आणि प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल रँक अलॉट केली जाते. अशाच प्रकारे जे डिरेक्ट सेकंड इयरचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासुद्धा रँक्स तयार केल्या जातात. तर सर्वात आधी त्यांची डिग्री किंवा डिप्लोमाची ओव्हरऑल पर्सेंटेज ऑफ मार्क्स बघितले जातात. जर काही स्टुडंट्सना ओव्हरऑल पर्सेंटेज ऑफ मार्क्स हे सेम असतील तर त्यानंतर सर्वात आधी त्यांचे 10वीचे पर्सेंटेज बघितले जातात. जर त्यामध्येही काही स्टुडंट्सचा 10वीचे पर्सेंटेज सेम असतील तर त्यांचे 10वीचे मॅथ्सचे मार्क्स बघितले जातात.
त्यानंतर मॅथ्स जर सेम असेल तर सायन्सचे मार्क्स बघितले जातात, सायन्समध्ये सेम असेल तर इंग्लिशचे मार्क्स बघितले जातात. अशा प्रकारे त्यांचीसुद्धा शफरिंग होते आणि प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल रँक अलॉट केली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच. आय होप की तुम्हाला पर्सेंटाईल आणि रँक कशा अलॉट केले जातात याचा चांगला आयडिया आला असेल. व्हिडिओ कसा वाटला आणि त्याचबरोबर पुढील व्हिडिओ कशावर असावा हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.